पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत संपली आहे। 128 नगर सदस्यांसाठीच्या 32 प्रभागांमध्ये एकूण 318 हरकती नोंदवण्यात आल्यात। पैकी शेवटच्या दिवशी 276 हरकती प्राप्त झाल्या। त्यातच शेवटच्या तासाभरात हरकती देण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती। बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नारायण शिंदेंवर एका महिला शिक्षिकेनं गंभीर आरोप केलेत। लग्नाचा आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून फ्लॅटसाठी आणि इतर कामांसाठी पैसे मागितले, तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा शिंदेंवर आरोप करण्यात आलाय। तर याच तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नारायण शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस तपास करत असून या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 29% घट झाल्याची माहिती समोर आली आहे। यावर्षी पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर गतवर्षी पीक विमा योजना शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात मिळायची, मात्र यावर्षी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागला होता। त्यामुळे पीक विम्याकडे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची 29% घट झाली आहे। यावर्षी हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी 2,08,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर यावर्षी 1,48,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय। त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळत आहे। मागच्या वर्षामध्ये खरीप हंगामामध्ये 2,08,986 शेतकऱ्यांनी 3,13,790 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी विमा भरलेला होता। तर यावर्षी जर शेतकऱ्यांची संख्या बघितली तर जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 71% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि 29% शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला नाही। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत तेजयवाडी येथील 12 एकर गायरानावर उभारलेल्या 4 मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणाच्या संचालकांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील हिवरे बुद्रुकसह पंचक्रोशीमधील 10 गावातील शेतीपंपांना आता दिवसा वीज पुरवठा सुरू झालाय। येथील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी यापुढे रात्री अपरात्री शेतीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही। केंद्र सरकारच्या वतीनं नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँडची उत्पादनं सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। याचा भाग असलेली भारत तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा ही उत्पादनं राज्यात सहकारी ग्राहक भांडाराच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय। मुंबईच्या काश्मीरा पोलिसांनी मीरा रोडच्या टार्झन डान्स बारवर कारवाई केली आहे। धक्कादायक म्हणजे बारमधल्या गुप्त ठिकाणांहून 5 बारबालांची सुटका करण्यात आली। बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। बार माफियानं पोलिसांच्या नजरेआड करण्यासाठी बारच्या आत 2 गुप्त ठिकाणं तयार केली होती। हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या सोबन महातू या आरोपीनं पोलिसांवर हल्ला केलाय। पनवेलमधून ही घटना समोर आली आहे। इमारतीत घुसून बळजबरी खोली बळकावण्याचा प्रयत्न आरोपीनं केला होता। यावेळी पोलिसांनी त्याला रोखलं असता आरोपीनं पोलिसांवरच चाकू आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला। या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। त्यांच्यावर कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल 51 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाश्त्यासाठी दिलेल्या चिक्की आणि बिस्किटं खाल्ल्यानंतरच विद्यार्थिनींना अचानक त्रास सुरू झाला। त्यामुळे आश्रमशाळा प्रशासनानं विद्यार्थिनींना तातडीनं कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलंय। तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे। भुईबावडा आणि फोंडा घाटामार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे। दरड कोसळल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत पोहोचणं आता अधिक जलद आणि सोपं होणार आहे। वाढवण ते तवा दरम्यान 2,575 कोटींच्या खर्चानं 32 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे। त्यामुळे प्रवासाचा वेळ 1.5 तासांवरून केवळ 30 मिनिटांवर येईल। NHAIनं या महामार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून 2.5 वर्षात काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलंय।
समृद्धी महामार्गावर 120 पोर्ट कॅबिन म्हणजे तात्पुरते शौचालय बांधल्याचं MSRDCनं म्हटलंय. तर आम्हाला एकही शौचालय दिसलं नसल्याचं निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलंय. यावर याचिकाकर्त्यांनी पाहणी करत अहवाल कोर्टापुढे मांडण्याचे आदेश दिलेत. समृद्धी महामार्गावर मूलभूत सोयी सुविधा धरून याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. यात समृद्धी महामार्गावर 30 नागरी सुविधा केंद्र उभारले जात आहेत. 22 सुरू झाली असून 8 केंद्रांचं काम सुरू असल्याचा दावा MSRDCच्या वतीनं करण्यात आलाय. यावर कोर्टानं शौचालय कुठे आहे याचिकाकर्त्यांनी फोटो आणि लोकेशनसह अहवाल सादर करून कोर्टाला द्यावा असे निर्देश दिलेत. नागपूर शहरात वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंदी असेल. नागपूर पोलिसांनी याचं परिपत्रक काढलं असून 7 सप्टेंबरपासून हा आदेश लागू होणार असल्याचं सांगितलंय. नवीन नियमावलीनुसार दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांना आउटर रिंग रोडचा वापर करणं बंधनकारक असेल. नियमांचं उल्लंघन केल्यास 10,000चा दंड ठोठावण्यात येईल. नियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस विभागाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. नागपूर शहरात मागच्या 5 वर्षात जड वाहनांनी 457 नागरिकांचा मृत्यू झालाय. ॲपल कंपनीचं देशातील 4थं ॲपल स्टोअर आजपासून सुरू झालंय. खरं तर अनेक दिवसांपासून ॲपल स्टोअरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या ॲपल स्टोअर बाहेर पुणेकरांनी मोठी गर्दी केली. याआधी मुंबईत, दिल्लीत आणि बंगळुरूमध्ये ॲपल स्टोअर सुरू करण्यात आले. त्यानंतर आता पुण्यात हे 4थं ॲपल स्टोअर आलंय. या स्टोअरमध्ये ॲपलची नवनवीन प्रॉडक्ट्स एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होतील. देशात टेस्लाची पहिली गाडी आपण खरेदी करणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आज ही कार प्रदान केली जाणार आहे. वाहनांचं उत्पादन करणारी टेस्ला कंपनी ही कार प्रताप सरनाईकांना प्रदान करण्यात येणार आहे. BKC जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सकाळी 10च्या सुमारास हा सोहळा होईल. देशात प्रथमच टेस्ला कार 15 जुलैला दाखल झाली होती. त्यानंतर 16 जुलैला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही गाडी विधान भवनात घेऊन आले. विधान भवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली होती.